नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला आरोग्यदायक अशी रेसिपी दाखवणार आहे. खूप जबरदस्त रेसिपी आहे. बोरांपासून बनवणार आहे. आंबट गोड बोरं आहेत ना, त्या बोरांपासून बनवणार आहे. छोटी छोटी बोरं असतात ना आंबट गोड, त्यापासून मी रेसिपी बनवणार आहे. पण कशा पद्धतीने बनवणार आहे काय, पण फार अप्रतिम रेसिपी आहे ही. तुम्ही कधीच खाल्ली असणार आहे आणि खाऊन पहा. अगदी तुमच्याकडे सांगतील, ऑर्डरच येईल तुम्हाला की रोजच बनवा ही रेसिपी. एवढी जबरदस्त आहे, एवढी छान लागती. नक्कीच पहा तुम्ही. व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर कळेल. साध्या सोप्या पद्धतीतली आहे, पण आरोग्यदायक आहे. आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर रेसिपी आहे ही. तर नक्कीच तुम्ही पहा काय बनतं हे बोरांपासून. ह्या आंबट गोड बोरं आहेत, त्यापासून बनवणार आहे. तर ही बोरं मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. तेव्हा पाणी त्याच्यातून टोकरीतच धुवून काढली होती आणि आता पाणी आहे त्या टोकरीत. तर परत मी व्यवस्थित पुसून घेते बोरं. ते पाट आपलं कापायचं आहे ना ते, आणि हे कापायचे आपल्याला आता बोरं. मी नाही करणार लोणचं त्याचं, पण नाही, वेगळी पद्धत आहे, वेगळं आहे सगळं. तुम्ही एकदा बनवले तरी महिनाभर खाऊ शकता ही रेसिपी. एवढी जबरदस्त आहे मात्र. पहा आता, अशी ही बोरांचं ते पुढचं कोण, त्याला दांडा असला तर काढून टाकायचा आणि त्याचे सर्व अशी बी बाजूला करायची त्याची. होतात पटापट, काही टाईम लागत नाही बोरांची बी बाजूला करायला. कापून घ्यायचं आणि ते बोरांचं आपलं त्याच्यामधलं असतं ना सर गर, तो काढायचं आहे आपल्याला. बी सगळे काढून टाकायचे आणि त्याचा दांडा पण काढून टाकायचा. त्याचा दांडा असतो बोरांना. आंबट असतात आंबट आणि गोड अशी पद्धतीची बोरं असतात ही. खूप चांगली लागतात पण खायला, खूप टेस्टी लागतात आणि आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहेत ही. भरपूर काही रोगांवर प्रतिकार करणारी ही बोरं आहेत. तर तुम्ही नक्कीच पहा. त्यात दुसऱ्या गोड बोरांपासून, मोठी गोड बोरं असतात ना, त्यापासून ह्याला खूप जीवनसत्व आहे, ह्याच्यात खूप फायदा आहे. आणि ह्याला गावरान बोरं म्हणतात. छोटी छोटी बोरं येतात बोरीला, ती बोरं आहे ती. पण ह्याची रेसिपी भारीच बनती. चव तर विचारू नका. तर काय बनतंय, कसं बनतं, मी आता सर्व अशा पद्धतीने कापून घेणार आहे. पहा, सर्व कापल्यावर तुम्हाला दाखवते. तर आपल्याला मला जेवढी लागतात तेवढी घेतलेली आहेत मी, एवढी कापून घेतलेली आहेत. पहा, आता ही बाजूला करते मी आणि पुढे काय काय लागणार आहे ते मी दाखवते तुम्हाला. ही सगळी एवढी बोरं मी घेतलेली आहेत. एवढी पुरेशी झाली आहे. मी आता थोडं करणार आहे, नंतर परत थोड्या दिवसांनी थोडं करणार आहे. म्हणजे बोरं माझ्याकडे आहेत भरपूर, अजून पण आहेत. पण मी आता ही तुम्हाला दाखवण्याकरता थोडं करून दाखवते. पण एवढी जबरदस्त आहे मैत्रिणींनो, खरंच तोंडाला चवच येणार तुम्हाला ही खाल्ली तर. इथे एक चमचाभर तेल ओतलेलं आहे मी. पहा आता, फटाफट होती, वेळ लागत नाही रेसिपीला. पण एक चमचाभर मी सफेद तीळ घातलेलं आहे. मला वाटते पुरेसे नाही होणार, अजून घालायला पाहिजे. बघते आता तरी पण. याला जरा भाजून घ्यायचे, छान खमंगपणे भाजायचे यांना. आणि माझ्याकडे ना खोबरं आहे, डेसिकेटेड खोबरं. तुमच्याकडे नसलं हे डेसिकेटेड खोबरं ना, तुम्ही सुक्या खोबऱ्याची वाटी किसून भाजू शकता हे असं. तर हे डेसिकेटेड कोकोनट होतं माझ्याकडे, ते मिरच्या टाकल्या आहेत 10-12 चांगल्या. ह्या रंगासाठी बी आहेत आणि तिखट पण आहेत. लसूण टाकलेलं आहे. पहा बरं आता काय बनतंय. तुमच्या लक्षात आलंच असेल काय काय बनतंय, तर पुढे पाहूया. तरी पण फार सुंदर आहे मात्र. मैत्रिणी कधीच पाहिली नसन. बघा, मी थोडेसे तीळ टाकलेच अजून त्याच्यात, का की 1.5 चमचा खोबरं घेतलं होतं ना मी, 1.5 चमचा तीळ घेतलं होता. आता काय करायचं, हे भाजून तर झालेलं आहे खरपूस. बघा, रंग बदललेला आहे आणि हे बघा रंग तर बदलला आहे त्याचा. तर हे मी थोड्या वेळ अजून हलवते आणि ह्याच्यातल्या मिरच्या काढून घ्यायला पाहिजे आपल्याला. तर आता हे मी मिरच्या काय करते, काढून घेते त्यातल्या आणि ह्याला पहिलं वाटून घेते. तर मैत्रिणीनं बनवणार आहे मी बोरांची चटणी. एवढी टेस्टी लागते ही बोरांची चटणी ना. खाऊन बघा एकदा, कधी पण खाऊन बघा. बाजारात भरपूर बोरं भेटतात आता, आणि या बोरांपासून ही चटणी बनवून पहा. तोंडाला पाणी येईन तुमच्या. एवढी चटणी जबरदस्त लागते, चव वेगळीच लागते त्याची. आपण बोरं खातो बघा, ती चव कशी लागते, ती तशी चव वेगळी लागते. खूप छान लागते. त्यात तिखट घालणार आहे अजून आपण म्हटल्यावर छानच लागते ती चटणी. आणि एकदा बनवा, महिनाभर खा, काही टेन्शन नाही. आता हे मी सर्व वाटून घेते. ते पण वाटलेल्या मिरच्या वाटल्या पहिल्या, का की बारीक झाल्या नसते ह्याच्यामध्ये.
म्हणून पहिल्या वाटून घेतल्यात मिरच्या. तर हे लसूण आणि हे सर्व वाटून घेतले मी. खोबरं, लसूण आणि तीळ. तर हे सर्व एकत्र वाटून घेते. हे पहा, तर हे असं जो वाटलेलं आहे, जास्त बारीक पण नाही वाटायचं. हे बघा अशा पद्धतीने वाटलं आहे. तर प्लेटमध्ये काढून घेते मी. सोपं आहे, काय अवघड काहीच नाही आहे. ही तुम्ही किती म्हणतो मला सांगितलं ना, महिनाभर खाऊ शकता. ही आरामशीर महिनाभर खाऊ शकता. बाकी ही पुरणारच नाही, मी थोडीच बनवली. एक दिवसातच संपणार आहे ही. पण तुम्हाला सांगते, एकदा बनवून ठेवली ना तर महिनाभर आरामशीर मस्त तुम्ही कधीही खाऊ शकता. आमची नातवंड तर ही नुसती चटणी खातात. एवढी छान लागते ती. बोराची चव येते ना तिच्यामध्ये, तर भारी लागते ती चटणी. तर ही बोरं टाकते. बोरं पण वाटून घेते मी. एकदमच बारीक करायची नाही बोरं, अशी जराशी जाडसरच ठेवायची. हे छान लागतात, दाताखाली येतात मस्त. ती चव येते छान त्याला. हे बघा, आता हे वाटून झालेलं आहे बोरं पण. बघा अशा पद्धतीने वाटलं आहे मी. आता बघूया पुढे काय काय होते. हे जरा याचं काढून घेते मी आधी पहिले बाजूचं. कसं हे जरासुद्धा वाया जाऊन द्यायचं नाही, एवढं आरोग्यदायक आहे ते. म्हणजे ह्याची खूप उपयोग आहे त्याचा. आता इथे मी त्याच कढईमध्ये ते भाजलं ना, त्याच कढईमध्ये ठेवते. म्हणजे परत परत धुवायला नको. एक चमचाभर तेल ओतलेलं आहे आणि ह्याच्यात टाकायचे आपल्याला मोहरी, जिरं. छान फुलून घ्यायचे ते, मस्त फुललं पाहिजे दोन्ही पण. तर तेवढा तापला नव्हता पहिला तवा, हे कढई. तर तापल्यावर तुम्हाला पाहूयात. याच्यात कढीपत्ता पण टाकते कढईला. हे बघा मस्त कढीपत्ता टाकला, भरपूर टाकला कढीपत्ता मी. छान कढीपत्त्याचा स्वाद येतो ह्याच्यामध्ये घातला तर. तर हे वाजलेलं आहे, भरपूर फुललेलं आहे दोन्ही पण. आता हे बोरांचं टाकून द्यायचं आपल्याला त्याच्यात. हे सर्व बोरांचा मसाला केलेली, म्हणजे वाटलेली बोरं आहेत ना, ही सर्व बोरं मी टाकू देते. सर्व व्यवस्थित पुसून घ्यायचं, का की खूप ते आहे, तुम्हाला तर सांगितलं खूप मोलाचं आहे ते सर्व, त्याचा गर. ते सर्व पुसून घेते व्यवस्थितशीर. आणि हे आता परतून घ्यायचं पहिलं तेलात त्या. मस्त खमंगपणा सुटलेला आहे त्या बोरांचा, स्वादच वेगळा येतो त्याचा. बनवताच वाटतं का खरंच आपल्याला खायला पाहिजे चटणी, असं वाटतं. आता हे सगळं वाटलेलं आहे ना, खोबरं आणि ते मिरच्या वगैरे ते पण आता सोडायचे याच्यात. हे पहा, हे सोडलं सगळं याच्यात. आता कोरडंच होईल ते. ही चटणी कोरडी करायची आपल्याला, जास्त अशी घट्ट नाही करायची किंवा अशी लूज नाही ठेवायची. म्हणून हिला शेकवायची छान शेकून तिला कोरडी करायची. मग ती चटणी टिकती भरपूर. आणि ती जेवढी शेकवण ना तेवढे कलर येतो त्या चटणीला छान, आणि रंग पण छान येतो, आणि टेस्ट पण वाढती. मीठ टाकायचं चवीनुसार, आपल्याला किती अंदाजाने मीठ टाका. स्लो करते जरा, स्लोमध्ये भाजायची तिला, छान सुट्टी करायची पूर्ण. भाजायला वेळ लागतो, मिनिट 2 मिनिट लागणार हे असं सुट्टी वाहण्यासाठी. स्लो गॅसवरच करायची, करपले नाही पाहिजे खाली आपल्याला, म्हणून स्लो गॅसवरच ती सुट्टी करून घ्यायची एकदम. मैत्रिणीनं ही कधी केली का तुम्ही चटणी अशी बोरांची, किंवा केली असली तरी अशी केली का या पद्धतीने? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. का पहिल्यांदाच पाहताय तुम्ही? खरंच पहिल्यांदा पाहत असल्या तर नक्कीच तुम्ही करून पहा. आणि ज्यांनी केली असेल त्याला तर माहितीच असेल चव काय आहे त्या चटणीची. खूप टेस्टी लागती, छान लागते एकदम चटणी. आणखीन दुसरे बोरं आहेत ना, मोठी बोरं असतात ना, ती बघा गोड बोरं असतात, मोठी मोठी बोरं. त्याचं मी लोणचं केलेलं होतं. एवढं अप्रतिम ते लोणचं लागते. तर माझ्या व्हिडिओवर जाऊन पहा तुम्ही माझ्या चॅनलवर. आणि ते लोणचं एवढं जबरदस्त झालेलं आहे ना, खूप टेस्टी झालेलं आहे लोणचं. अशा बोरांचं, त्या गोड बोरांचं लोणचं, मोठी मोठी गोड बोरं असतात बघा,
हिरवी असतात ना मोठी बोर्डवर, त्याचं लोणचं बनवलेलं आहे. तुम्ही पाहिलं असन, नसलं पाहिलं तर नक्कीच पहा आणि बनवा. खरंच ते पण खूप जबरदस्त आहे, खूप टेस्ट लागते. आणि ही आरोग्यदायक सगळे वस्तू आहेत. ह्या कशा रानात उगवलेली बोरं असतात, ह्यांना काय केमिकल नसतं किंवा काहीच नसतं. ही बोरं गावरान बोरं जे असे कुठे पण बांधावर बोर असती किंवा कुठे अशी रानात असती बोर, त्या बोरीला बिना केमिकलचं हे सर्व आहे. ते एवढं टेस्टी लागतं खायला ना, कसलंही केमिकल नाही. आरोग्यदायक म्हणतात ना चटणी, तशी चटणी आहे ती. सगळंच हेल्दी घातलं मी. खोबरं पण हेल्दी आहे आपलं आणि तीळ पण हेल्दी आहेच, कॅल्शियम देणारं तीळ ते. आणि ही बोरं तर विचारू नका, कितीतरी रोगांवर प्रतिकार करणारी बोरं आहेत. आपण अशा नाही अशा प्रकारे खात असतो बोरं आणि आवडतात ती सर्वांनाच. बोरं आवडतात. ती छोटी बोरं तर सर्वांनाच आवडतात. आवडीने आपण कुठे घेऊन बसले असेल, ती लोक वाट्या घेऊन बसतात किंवा असं किलोवर पण असतात, तर आपण आवर्जून घेतो आणि खातो. तसं ही चटणी पहा खाऊन एकदा, खूप चविष्ट चटणी लागते. जरा हलवलं तर आणखीन छान होतं. मैत्रिणी, आवडला माझा रेसिपी ही तर नक्की चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, नवीन पाहता असाल तर. आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा. कमेंट छान वाटतात तुमच्या कमेंट, मी वाचत राहते, पाहत असते. तर खरंच काही काही बायकांच्या कमेंट येतात अशा, तर खरंच फार अभिमान वाटतं का आपलं कोणीतरी करतं आहे रेसिपी आणि आपण म्हणजे आपला काहीतरी फायदा होतो आहे. लोक करतात आणि सांगतात पण का मी तुमची रेसिपी केली, खूप छान झाली होती, आवडली मला. तर छान वाटतं. तर हे झालेलं आहे आपलं. मी आता काढून दाखवते तुम्हाला, मस्त काढून दाखवते पहा. आता अशी सुट्टी झालेली आहे चांगली. हे पहा, मस्त रंग आलेला आहे आणि छान दिसते, अगदी सुगंध बी छान सुटलेला आहे चटणीला, भारीच लागते दिसती. पण रंग पहा केवढा सुंदर. मिरच्या किती घातल्या होत्या तुम्हाला सांगितलं. या मिरच्या तिखट पण आहे गोड पण आहेत, म्हणजे तिखट पण आहे आणि कलरवाल्या पण आहेत, म्हणून त्याला कलर पण आलेला आहे सुंदर. आणि छान चटणी, मिरच्या पण चवदार असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट असली ना तर सगळं काही परफेक्ट होतं आपलं. तुम्हाला वाटलं समजा याच्यात 2 दाणे 4 दाणे साखरेचे टाकायचे किंवा गुळाचा एखादा खडा टाकायचा तरी टाकू शकता. मी नाही टाकलेलं ह्याच्यात, मी टाकत नाही कधीच. तर कशी वाटली ही चटणी मैत्रिणींनो? आवडली असली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नेऊन पाठवा. कमेंट करा, नक्कीच कमेंट करा तुम्ही. खरंच बरं वाटतं कमेंट ऐकून, छान वाटतं. तर चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं.